नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. आमच्या साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण लेसिक विषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत अहमदनगरच्या प्रकाश नेत्रालयाचे डायरेक्टर आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉक्टर राजीव चिटगोपेकर. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. सरांशी चर्चा करणार आहोत. लेसिक बद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं. मात्र त्याआधी त्यांची ओळख करून देते. सगळ्यात आधी प्रकाश नेत्रालय विषयी जाणून घेऊयात. प्रकाश नेत्रालय हे अहमदनगरमधील आधुनिक मल्टी स्पेशालिटी आय हॉस्पिटल आहे. तसंच सर्व नेत्रविकारांवर आधुनिक उपचार या प्रकाश नेत्रालयामध्ये उपलब्ध आहेत. तसंच कॉर्नियल पोलपासून ते रेटिनल सर्जरीजपर्यंत सगळ्या सर्जरीज इथे केल्या जातात. बालनेत्ररोग ते वृद्धावस्थेतील नेत्र सेवांची सगळी सुविधा आणि सगळ्या प्रकारची काळजी इथे घेतली जाते. अचूक निदान इथे करण्यात येतं प्रकाश नेत्रालयामध्ये. तसंच सर्वोत्कृष्ट आणि सर्वसामान्यांना परवडणारी नेत्रसेवा हे प्रकाश नेत्रालयाचं वैशिष्ट्य आहे. डॉक्टर राजीव यांनी आतापर्यंत अनेक क्लिष्ट अशा आय सर्जरीज केलेल्या आहेत. डॉक्टर राजीव हे अनेक शाळांमध्ये तसंच वृद्धाश्रमांमध्ये किंवा गावखेड्यांमध्ये आय कॅम्प्सचं आयोजन करतात आणि तिथे सुद्धा रुग्णांना सेवा पुरवतात. आतापर्यंत त्यांनी जवळपास 200 पेक्षा जास्त आय कॅम्प हे यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत आणि ज्यामधून गरजूंना डोळ्यांच्या आजारापासून त्यांनी मुक्त केलेलं आहे. त्यांच्यावर औषधोपचार केलेले आहेत. डॉक्टर राजीव हे रोटरी क्लब अहमदनगरचे अध्यक्ष आहेत. तसंच सक्षम या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर राजीव यांनी दिव्यांगांसाठी सेवा सुद्धा पुरवलेली आहे. अजून सुद्धा ती ही सेवा पुरवतात. तसंच ते डिस्ट्रिक्ट ऑप्थल्मिक अकॅडमीचे जॉईंट सेक्रेटरी सुद्धा आहेत. 15,000हून अधिक शस्त्रक्रिया, अधिक रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या आतापर्यंत प्रकाश नेत्रालयांमध्ये पार पडलेल्या आहेत. चला तर आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात लेसिक विषयी. डॉक्टर राजीव, पुन्हा एकदा स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. डॉक्टर, प्रकाश नेत्रालयाची स्थापना जी तुम्ही केली त्याच्यामागे मूळ उद्देश काय होता? उद्दिष्ट म्हणजे माझे वडील डॉक्टर प्रकाश चिटगोपेकर हे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ होते. साधारण 1998 साली कार ॲक्सिडेंटमध्ये त्यांची डेथ झाली. माझ्या मनात आणि घरच्या सर्वांची हीच इच्छा होती की मी पुढे जाऊन नेत्रतज्ञ हो आणि त्यांची जी लेगसी होती ती कंटिन्यू करूया. त्याच उद्दिष्टाने मी 2014 साली नगरमध्ये प्रकाश नेत्रालय या नावाने हॉस्पिटल सुरू केले. प्रकाश नेत्रालयाचं मुख्य कारण सुरू करण्याचं म्हणजे नेत्रसेवा सर्वांना आणि अत्याधुनिक पद्धतीने देणे हीच अशी होती. अच्छा अच्छा. डॉक्टर, आणखी एक की प्रकाश नेत्रालय तुम्ही सुरू केलं. आजच्या घडीला एक सगळ्यात आधुनिक आय केअर हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं प्रकाश नेत्रालय अहमदनगरमधलं. तर कोणत्या कोणत्या प्रकारच्या सुविधा या नेत्रालयात उपलब्ध आहेत? आपल्याकडे सगळ्यात अत्याधुनिक सेवा म्हणजे जगभरात ज्या नेत्रसेवा अवेलेबल आहेत त्या सर्व सेवा सुविधा आपण नागरिकांसाठी अवेलेबल केल्या आहेत. त्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह कॅटरॅक्ट सर्जरीज, लेसिक रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीज, ग्लॉकोमा सर्जरीज, लासूर किंवा DCR सर्जरीज, टेरिजियम सर्जरीज, ऑक्युलर ॲडिनेक्झल सर्जरीज अशा विविध प्रकारच्या ज्या नेत्रांच्या आजारांवरती आपण ट्रीटमेंट इथे सर्वात अत्याधुनिक पद्धतीने देतो. त्याचसोबत आपल्याकडे सर्व कॅशलेस फॅसिलिटीज, बजाज EMI फॅसिलिटीज म्हणजे सर्वांना परवडणाऱ्या आणि सर्व सेवा एकाच रूफ खाली आपण देऊ शकतोय लोकांसाठी. डॉक्टर, लेसिक सर्जरीज तुम्ही नेहमी करता, लेसिकची उपचार पद्धती देता. तर नेमकं लेसिक म्हणजे काय? कारण अलीकडे आपण खूप ऐकतो याविषयी. लेसिक म्हणजे काय? लेसिक म्हणजे लेझरद्वारे करणारा रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी. लेझर इज अ फिजिक्स टर्म. लेझर म्हणजे लाईट ॲम्प्लिफिकेशन सिम्युलेटेड बाय एमिशन ऑफ रेडिएशन. लेझरमध्ये आपण लेझरचा वापर करून नंबर घालवतो चष्म्याचा, तेही सेफली आणि पूर्णपणे. लेसिक ही जी सुविधा होती ही पहिल्यांदा जगभरात 1988 मध्ये अवेलेबल झाली होती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एव्होल्युशन होत गेले आणि इव्होल्युशनमध्ये ॲडव्हान्सेस झाले. त्याच्यानंतर मग PRK, लेसिक, फेम्टोलेसिक, स्माईल, ट्रान्स PRK आणि सिल्क अशा विविध प्रकारच्या सर्जरीज आहेत. या सर्जरीचा वापर करून, या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण चष्म्याचा नंबर हा ॲक्युरेटली आणि सेफली घालू शकतो. अच्छा अच्छा. मला एक सांगा, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे लेसिक सर्जरीजद्वारे आपण आता चष्म्याचा नंबर घालवू शकतो, पण खरंच हा नंबर जातो का? ॲब्सोल्युटली जातो आणि पूर्णपणे जातो. लेसिकनी आपण काय करतो, आपण बुबुळाचा जो आकार असतो त्याच्यामध्ये मॉड्युलेशन करतो. म्हणजे तो आकार आपण थोडासा काही प्रमाणात
विथ मेजरमेंट्स बदलतो आणि बदलल्याने काय होतं, जे रेज डोळ्यांवरती पडत आहेत, ज्याला चष्म्याची आधी गरज पडत होती, त्या विदाऊट चष्म्याची गरज असता आपण रेटिनावर फोकस करतोय आणि या कारणामुळे आपण हा नंबर घालू शकतोय. अच्छा, मला एक सांगा, आणखी लेसिकचे प्रकार जे आहेत काही असतील याचे प्रकार, तर त्या प्रकारांविषयी जरा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ॲब्सोल्युटली. तर फर्स्ट प्रोसिजर जी होती लेसिकमध्ये त्याला PRK असं म्हणायचं. जसं मी सांगितलं 30 वर्षापूर्वी ही प्रोसिजरने आपण नंबर घालवायचो. त्याच्यानंतर आलं लेसिक. लेसिक नंतर आलं फेमटोलेसिक. फेमटोलेसिक नंतर स्माइल प्रोसिजर आली. स्माइल नंतर जी आता आपल्याकडे आहे, विच इज द वर्ल्ड्स मोस्ट ॲडव्हान्स प्रोसिजर, ट्रान्स PRK आपण म्हणतो, आणि आता सिल्क. अशा विविध प्रोसिजर्सनी आणि या इव्होल्युशनमुळे आपण हा नंबर घालवणं आता सोपं केलं आहे. अच्छा, रुग्णांच्या असे रुग्ण ज्यांना खूप नंबर आहे चष्म्याचा, खूपच दिसण्याचा त्यांच्या दृष्टीचा खूप प्रॉब्लेम आहे, तर नेमकं किती पॉईंट्सपर्यंत आपण हा नंबर घालवू शकतो? नंबर आपण -30 डायोप्टर्सपर्यंत पण घालू शकतो, जो एक्स्ट्रीम नंबर आहे. लेसिकनी आपण साधारण 1 डायोप्टरपासून ते 12 डायोप्टर्सपर्यंत नंबर घालू शकतो. प्लस नंबर असेल तर तो 6 डायोप्टरपर्यंत घालवता येतो आणि सिलेंड्रिकल पॉवर असेल तर ती +5 डायोप्टर्सपर्यंत घालू शकतो आपण. पण त्याच्या पुढे जर नंबर असेल तर आपला ICL, IPCL किंवा रिफ्रॅक्टिव्ह कॅटरॅक्ट सर्जरीजनी हा नंबर आपण 30 डायोप्टर्सपर्यंत पण सेफली घालू शकतो. अच्छा, मला एक सांगा, साधारण लेसिकचं एखादी सर्जरी करायला लेसिकशी संबंधित किती वेळ लागतो या सगळ्या संदर्भात जरा सांगा, कारण ही सगळ्यात ॲडव्हान्स सर्जरी आणि लेझरद्वारे केली जाते, तर मग कशा प्रकारे याचा टाईम ड्युरेशन नक्की काय आहे? ॲडव्हान्सेस ऑफ इक्विपमेंट्समुळे आता टाईम ऑफ सर्जरी खूप कमी झाली आहे. साधारण दोन्ही डोळ्यांसाठी 15 ते 20 मिनिट पुरेसे आहेत. तर दोन्ही डोळ्यांचं लेसिक ऑपरेशन आपण अद्यावत फक्त 20 मिनिटांमध्ये करू शकतो. आणखी एक महत्त्वाचं, काही अंशापर्यंत तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे लेसिकद्वारे आपण चष्म्याचा नंबर कमी करू शकतो, पण पूर्णपणे आपण चष्मा घालवू शकतो का? ॲब्सोल्युटली घालू शकतो. 100% आपण पूर्णपणे हा नंबर घालू शकतो. पण वयाच्या 40 नंतर जो चष्मा लागतो तो तुम्हाला वापरण्याची गरज पडू शकत होती आतापर्यंत, पण आता नवीन लेसिक जे आपल्याकडे आहे त्याच्याने आपण 40 नंतरचा पण चष्मा घालू शकतो. त्याला आपण प्रेस बायोपिक किंवा हायब्रिड मोनोविजन अशी पद्धत म्हणतो. तर कुठल्याही वयोगटात, 18 वर्षापुढील कुठल्याही वयोगटात लेसिक ऑपरेशन आपण सेफली करू शकतो. आणखी एक महत्त्वाचं, लेसिक कोण करू शकतं? आता अर्थात ज्यांना खूपच दिसण्याचा दृष्टीदोष आहे किंवा खूप जास्त नंबर आहे आणि चष्मा वापरणं पण, आणि तो नंबर सारखा बदलतोय, तर अशा लोकांनी तर करायलाच हवं. पण नेमकं कोण कोण करू शकतं लेसिकचं ऑपरेशन? एक्सक्लुजन क्रायटेरिया खूप कमी आहे. 18 वर्षापुढील जे व्यक्ती आहेत ज्यांना चष्मा आहे त्यांच्यासाठी लेसिक अवेलेबल आहे. पण जर तुमचा नंबर खूप बदलत असेल, तुम्हाला अनकंट्रोल शुगर, काचबिंदू, मागच्या पडद्याचे काही आजार असतील, ऑक्युलर ॲडेनेक्झा किंवा कोरडेपणा जर खूप असेल, प्रेग्नन्सी, लॅक्टेशन या फेजेसमध्ये फक्त लेसिक आपण नाही करायला पाहिजे. अदर दॅन दिस आपण कुठल्याही केसमध्ये लेसिक करू शकतो. नक्कीच सर, आपण पाहतोय की लेसिक विषयी आपण जाणून घेतोय, तसंच विविध नेत्रविकारांवर कशा प्रकारे प्रकाश नेत्रालयामध्ये सोयीसुविधा उपलब्ध आहेत त्याविषयी डॉक्टर राजीव आपल्याला माहिती देत आहेत. आपण आणखी डॉक्टरांकडून माहिती घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक साम संजीवनीमध्ये. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर राजीव चिटगोपेकर. सर, मला एक सांगा, प्रकाश नेत्रालयामध्ये अनेक आतापर्यंत आय सर्जरीज तुम्ही केलेल्या आहेत, पण या सगळ्यात लेसिकचा आपण जर विचार केला गेला तर लेसिकसाठी जे इक्विपमेंट्स वापरतात, जी तंत्रज्ञान, जे साधनं आपण वापरता तुम्ही, तर त्याविषयी जर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कशा प्रकारच्या मशीन्स असतात या? लेसिकमध्ये आत्ता जे सगळ्यात ॲडव्हान्स इक्विपमेंट आहे ते श्विंड कंपनीचं MRE 750S आहे. दिस इज द वर्ल्ड्स मोस्ट ॲडव्हान्स मशीन फॉर लेसिक सर्जरी. त्याचे बेनिफिट्स काय की इट्स अ व्हेरी फास्ट मशीन. म्हणजे लेसिक जे आधी अर्धा तास वेळ लागायचा ते फक्त 15 मिनिट्समध्ये आपण दोन्ही डोळ्यांचा नंबर घालू शकतो आहे. त्याच्यासोबत त्याची ॲक्युरेसी पण जास्त आहे. आता कधी कधी काय होतं, लेसिक ट्रीटमेंट करताना पेशंटच्या डोळ्यांची हालचाल होते, तर याच्यामध्ये 6D ट्रॅकर युनिट आहे जे 150 मायक्रोहर्ट्झचं आहे. विथ 1.60 मिलीसेकंडचा त्याचा कॅमेरा असतो. जरी डोळ्यांची हालचाल झाली लेसिक करताना तरी हा कॅमेरा ट्रॅक करून
लेसिक सेफली आणि कम्प्लिटली करू शकतो. सो दिस इज द बेस्ट इक्विपमेंट फॉर लेसिक. त्याचे अजून बेनिफिट्स काय अदर दॅन द स्पीड आणि टाईम. ह्याच्यामध्ये आता किरॅटोकोनस जो आजार असतो त्याच्यावर आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. या आजारासाठी पण ही ट्रीटमेंट किंवा हे मशीन वापरू शकतो. कॉर्नियल स्कार्ससाठी PTK आपण करू शकतो. म्हणजे फक्त लेसिकच नाही पण आपण डोळ्यांच्या दुसऱ्या आजारांसाठी पण या मशीनचा वापर करू शकतो. नक्कीच. डॉक्टर, पुढचा प्रश्न खरं तर माझा हाच होता की केराटोकॉनस म्हणजे काय? किरॅटोकोनस डोळ्यांचा असा आजार आहे ज्याच्यामध्ये डोळ्यांचा बुबुळाचा आकार कोनसारखा होतो. तर या आकारामुळे काय होतं, अचानक पेशंटला नंबर यायला सुरुवात होती. नंबर इतका जास्त वाढत जातो की चष्म्याने पण तो दुरुस्त होऊ शकत नाही. आता अशा केसेसमध्ये आपलं जे मशीन आहे श्विंड अमारिस 750S या मशीनद्वारे आपण TCAT ट्रेक जे आता सगळ्यात ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट आहे किरॅटोकोनससाठी ते आपण करू शकतो. त्याच्यामुळे नंबर तर आपण किरॅटोकोनस पेशंटमध्ये काही प्रमाणात घालू तर शकतोच पण याची वाढ पण कमी करू शकतो. म्हणजे आधी फक्त कोलॅजन क्रॉस लिंकिंग असायचं किरॅटोकोनससाठी पण आता TCAT ट्रेक विथ C3R जर केलं तर किरॅटोकोनससारख्या किचकट आजारासाठी पण आपण चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो. अदर दॅन दॅट PTK म्हणजे फोटोथेरप्युटिक केराटेक्टॉमी ज्यांना डोळ्यांवर टीक असते तर टीक आधी घालवणं शक्य नसायचं किंवा पूर्ण नेत्ररोपण ऑपरेशन करावं लागायचं. त्या या मशीनमध्ये अशी टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये PTK मार्फत आपण ही टीक 100% किंवा जास्तही घालू शकतो. अच्छा, केराटोकॉनसची ट्रीटमेंट म्हणजे आता याच्यावर उपचार पद्धती काय काय आहे जी प्रकाश नेत्रालयामध्ये उपलब्ध आहे? सी द मोस्ट ॲडव्हान्स इज ट्रेक आणि TCAT. या दोन्ही पद्धतीने किरॅटोकोनस पेशंट्समध्ये जे आधी नंबर घालवणं शक्य नव्हतं ते आता शक्य झालं आहे. अलॉंग विथ दॅट C3R कोलॅजन क्रॉस लिंकिंग ज्याला म्हणतो आपण ह्या किरॅटोकोनसचा जो कोन आहे जो बुबुळाचा आकार आहे अजून खराब होऊ नये ही अवस्था अजून खराब होऊ नये म्हणून आपण C3R करू शकतो. ते या कंबाईंड प्रोसिजर ही सगळ्यात बेस्ट टेक्निक आहे आत्ता सध्या C3R सोबत करण्यासारखी. अलॉंग विथ दॅट आपण स्क्लेरल कॉन्टॅक्ट लेन्सेस पण देऊ शकतो पेशंटला की त्यांची लाईफ क्वालिटी ऑफ विजन इम्प्रूव्ह होऊ शकते जे आधी शक्य नव्हते. अच्छा डॉक्टर, आता कुठलीही सर्जरी म्हणा डोळ्यांशी संबंधित किंवा कुठलंही ऑपरेशन किंवा सर्जरी म्हटलं की त्यात काही ना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स येतात. तर लेसिक विषयी आपल्याला काय सांगता येईल? कारण डोळ्यासारख्या नाजूक अवयवाची शस्त्रक्रिया करणं हे फार किचकट, गुंतागुंतीचं आणि तितकं जबाबदारीचं सुद्धा आहे. तर यात कुठल्या प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स येण्याची शक्यता असते का? गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते का? सी एव्हरी सर्जरी कम्स विथ सम कॉम्प्लिकेशन्स. म्हणजे प्रत्येक सर्जरीला काही कॉम्प्लिकेशन असणारच आहे. पण लेसिक इतकं इव्हॉल्व झालं आहे गेल्या 30 वर्षामध्ये ह्याच्यात कॉम्प्लिकेशन रेट हार्डली 1% आहे. आता 1%मध्ये कुठल्या कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात? एक म्हणजे कोरडेपणा, दुसरं म्हणजे इन्फेक्शन जे कुठल्याही सर्जरीमध्ये होऊ शकतं, तिसरं म्हणजे कधी कधी लेसिक नंतर पण थोडंसं धुसर दिसू शकतं. पण या तिन्ही कॉम्प्लिकेशन्स विदिन अ पिरियड ऑफ 3 weeks to 1 month's टाईम ह्या रिकवर होतात. ते कुठलेही कॉम्प्लिकेशन्स परमनंट नाही आहेत. त्याच्यामुळं कॉम्प्लिकेशन रेट इज हार्डली 1%. अच्छा, आणखी एक प्रकाश नेत्रालयामध्ये अहमदनगरमध्ये तुम्ही खूप खरं तर खूप फेमस हॉस्पिटल आहे हे, जे सगळ्यात चांगलं आय केअर हॉस्पिटल म्हणून याची ओळख आहे आणि विविध आधुनिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया डोळ्यांसंबंधितल्या आय सर्जरीज इथे केल्या जातात. खूप चांगली ॲडव्हान्स टीम आहे तुमची. तर मला एक सांगा की यात काही म्हणजे तुम्ही इतर इन्शुरन्स कंपन्यांशी टायअप आहेत का की जेणेकरून रुग्णांना शस्त्रक्रिया नंतर दरम्यानचा जो खर्च आहे त्या खर्चात काही मदत मिळू शकेल त्यांना? आता युजली सगळ्यांना इन्शुरन्स सगळे करून घेत आहेत. त्याच्यामुळे कॅशलेस इन्शुरन्स फॅसिलिटीज ऑलमोस्ट सगळ्या मेजर कंपनीजच्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. तरी देखील काही पेशंट्सला ज्यांच्या इन्शुरन्स नाही आहेत त्यांच्यासाठी आपण EMI फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या आहेत. त्याच्यामुळे हा जो खर्च असतो ऑपरेशनचा कुठल्याही तो आपण डिवाईड करू शकतो. आणि तिसरं म्हणजे काही फॅसिलिटीज ज्या असतात म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम्स असतात त्या पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामुळं इकॉनॉमिकली बॅकवर्ड पेशंटसाठी ज्यांना हा खर्च पेलवत नाही आहे त्यांच्यासाठी आपण ट्रस्टमार्फत आणि या स्कीम्समार्फत आपण कमीत कमी दरामध्ये शस्त्रक्रिया त्यांना करून देऊ शकतो.
अच्छा, आणखी एक डॉक्टर, आता खरं तर थोडंसं आपण असं म्हणूया की काळजी घेणं आहे कधीही चांगलं, मात्र आजार होतातच डोळ्यांमध्ये, पण जसं वय वाढतं त्याप्रमाणे बरेच आजार उद्भवतात किंवा चष्म्याचा नंबर. आणि हल्ली असं नाही आहे की वृद्धांनाच, म्हणजे एक सर्टन वयानंतरच, ठराविक वयानंतरच तुम्ही जेव्हा ज्येष्ठत्वाकडे जाता तेव्हाच तुम्हाला डोळ्यांच्या समस्या येतात असं काही नाही आहे. अलीकडच्या काळात लहान मुलं, तरुण यांना सुद्धा चष्मा लागण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मला सगळ्यात आधी सांगा की डोळ्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगला सकस आहार आणि झोप हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे डोळ्यांची निगा घेण्यासाठी. त्याच्यासोबत आता काय झालं आहे, सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत. शाळेत ऑनलाईन क्लासेस होतात. कोविड नंतर मॅक्सिमम गोष्टी ऑनलाईन होत चालल्या आहेत. त्याच्यामुळे मुलांचा गॅजेटचा वापर हा खूप जास्त वाढलेला आहे. गॅजेटच्या वापराने काय होतं, डोळ्यांच्या मसल्सवर स्ट्रेन पडतो आणि डोळ्यांना बघण्याची क्षमता ही हळूहळू कमी होत जाते. अलॉंग विथ दॅट या स्क्रीन्समध्ये जे ब्लू रेज असतात ते मागच्या पडद्यावर इफेक्ट करतात. त्याच्यामुळं अर्ली मॅक्युलर डिजनरेशन हा आजारामध्ये आता लहान मुलांमध्ये पण आढळत होता, जो आधी फक्त वयस्कर लोकांमध्ये दिसायचा. तर ह्याच्यासाठी काळजी काय घ्यायची आहे, गॅजेट्स, कुठल्याही प्रकारचे गॅजेट्स, टी व्ही असू द्या, टॅबलेट असू द्या, आयपॅड असू द्या किंवा PCs असू द्या, मोबाईल फोन्स असू द्या, याचा वापर मिनिमम जेवढा ठेवता येईल तेवढा ठेवायचा आहे. म्हणजे मला असं वाटतं की स्क्रीन टाइम जो आहे, स्क्रीन टाइम तो निश्चित ॲब्सोल्युटली तो कमी झाला पाहिजे. जर काही कारणाने स्क्रीन टाइम जास्त कमी करणं शक्य होत नसेल किंवा मॅन्डेटरीच असेल स्क्रीन वापरणं, तर त्याच्यासाठी तुम्ही ब्लू ब्लॉकिंग ग्लासेस वापरू शकतात. स्क्रीनमध्ये किंवा टॅबलेट्समध्ये आता नवीन फीचर्स आहेत, त्याच्याने तुम्ही त्याची ब्राईटनेस असतं, यू असतं, लो लाईट विजन असते, ती तुम्ही सॉफ्टवेअरद्वारे ते चेंज करू शकता. त्याच्याने हा जो त्रास होतो आहे स्क्रीनमुळे तो काही प्रमाणात कमी होऊ शकतो. फ्रूट्स, जसं मी म्हटलं सकस आहारामध्ये काय पाहिजे, फ्रूट्सचं प्रमाण, सीझनल फ्रूट्स ते हवेत, हिरव्या पालेभाज्या, पाणी पिण्याचं प्रमाण भरपूर हवं आहे. नॉन व्हेजिटेरियन जर खात असाल तर त्याच्यात विटॅमिन A, D, E, K हे जे पदार्थ आहेत त्याचं प्रमाण थोडंसं बॅलेन्स्ड हवं आहे. व्हेजिटेरियन फूडमध्ये जे प्लांट प्रोटीन देतं त्याचं प्रमाण जास्त पाहिजे आहारामध्ये. अच्छा, मला एक सांगा डॉक्टर, आजकाल खरं तर स्क्रीन टाईममुळे आणि सगळ्यांच्याच कामाचं स्वरूप बदललेलं असल्यामुळे ड्रायनेस सारखी समस्या आणि मुळात काम करणं, सारखं स्क्रीनवर काम करणं, त्याच्यामुळे आय ड्रायनेसची समस्या खूप येतं, डोळ्यांचा कोरडेपणा. तर त्यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो किंवा ते टाळण्याच्या दृष्टीने आपण काय करू शकतो? द बेसिक थिंग इज की आपलं पाणी पिण्याचं प्रमाण कमी झालं आहे आपल्या कामाच्या हेक्टिक लाईफस्टाईलमुळे. तर साधारण दिवसभरात 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायलाच हवं आहे. स्क्रीनचा वापर असताना दर 15 मिनिटांनी त्याचा जर थोडासा ब्रेक घेतला तर ड्रायनेसचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्याच्यासोबत फ्रिक्वेंटली नॉर्मल प्यायच्या पाण्याने, आरोचं फिल्टर्ड पाणी असेल तरी चालेल, त्याच्याने डोळे धुतले पाहिजे 2 ते 3 वेळेस दिवसभरात. गरम ह्याचा शेक देणे, म्हणजे ड्राय शेक, तव्यावर जरी तुम्ही रुमाल ठेवून जर शेक दिला डोळ्यांना तरी त्याचा बऱ्यापैकी परिणाम होऊ शकतो. आणि आय मसाज म्हणजे अंगठ्याने किंवा बोटाने हलकासा मसाज जरी पापण्यांवर केला तर बऱ्यापैकी या ग्रंथी कार्यरत राहतात आणि या ग्रंथीतून जे निघणारे केमिकल्स आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या नॉर्मल रेग्युलेट होतात आणि कोरडेपणा कंट्रोल होऊ शकतो. ओके, तर आपण पाहिलं डॉक्टर राजीव चिटगोपेकर आपल्यासोबत होते. त्यांनी अनेक सर्जरीजचा, आय सर्जरीजचा अनुभव त्यांना आहे आणि त्या अनुषंगाने लेसिक बद्दल त्यांनी खूप छान माहिती दिली. डॉक्टरांचं खरं तर अहमदनगर इथं प्रकाश नेत्रालय नावाने आय केअर हॉस्पिटल आहे. तुम्हाला जर डॉक्टरांकडनं उपचार करून घ्यायचे असतील किंवा तुमच्या नेत्रविकारांवर तुम्हाला योग्य ते उपचार, आधुनिक उपचार हवे असतील तर तुम्ही नक्कीच सरांना भेटू शकता. आणि त्यासाठी स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत ते क्रमांक तुम्ही नोंद करून घ्या तुमच्या डायरीमध्ये आणि याद्वारे तुम्ही डॉक्टरांना संपर्क साधू शकता. डॉक्टर नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. डॉक्टर राजीव, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू सो मच. यानंतर आपण इथेच थांबतोय. साम संजीवनीमध्ये पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.